नाही, महाराष्ट्राचं हे पुरोगामी राज्याचं राजकारण हे 2019 पासून जनादेशाचा अवमान केल्याने अस्थिरतेकडे जाण्याच्या दृष्टीने याचा प्रवास सुरू आहे. शब्दाचा उपयोग हा आता मुद्द्यावरून गुद्द्यावर राजकारण येताना दिसत आहे आणि ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटी आहे. महाराष्ट्राच्या जनतेने स्थिर सरकारकडेच आता निश्चितपणे तुम्ही बघितलं असेल की स्थिर सरकारकडे जर जनतेने मतदान केलं नाही तर ही अस्थिरता जी या 5 वर्षात आपण अनुभवतोय ही अस्थिरता या महाराष्ट्राच्या प्रगतीला बाधा निर्माण करेल. नाही, असा आहे, दोन भावाचा तो वाद आहे. तो मनसे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपेक्षाही तो दोन भावाचा त्या परिवाराचा असणारा अंतर्गत ती बाब आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. आणि म्हणून याला बघताना कार्यकर्त्यांचा संघर्ष असं बघण्याची आवश्यकता नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. नाही तर मग हॅक झाला असेल तर ती FIR दर्ज केली पाहिजे आणि FIR दर्ज करून पोलिसांना सांगितलं पाहिजे. आपल्याकडे एक नवीन सवय विकसित होत आहे की पत्रकार परिषद घेऊन सांगण्याच्या ऐवजी या गंभीर घटनेची माहिती हे पोलिसांना FIR देऊन केली पाहिजे, म्हणजे चौकशी करणं सोपी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.